अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी आपल्या भक्तांना म्हणतात, बाळा, काळजीत असशील तर तुझी काळजी या रात्रीतून संपेल, कारण तुझ्यासाठी भरभरून आशीर्वाद येणार आहेत. तुम्ही जे काही चांगले कर्म करता त्यामुळे आता तुम्ही तुमच्या आयुष्यात एक असे स्थान निर्माण करू पाहत आहात ज्यामुळे तुम्हाला योग्य तो मान, सन्मान आणि आदर मिळावा. तर होय, तुम्हाला ते सर्व काही मिळणार आहे. तुम्ही काही दिवसात तुमच्या परिस्थितीत असे काही परिवर्तन पाहणार आहात जे देव तुम्हाला आशीर्वादाच्या स्वरूपात देऊ करत आहे. जर तुम्ही हा संदेश ऐकायला घेतला आहे तर संपूर्ण ऐकून घ्या. स्वामी देवांची कृपा निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर राहो. तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करोत. स्वामींची आज्ञा म्हणून या संदेशाचा शेवटपर्यंत स्वीकार करणाऱ्या भक्ताला स्वामींचे आशीर्वाद नक्कीच प्राप्त हो, ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. देव म्हणतात, बाळा, चिंता, क्लेश आणि दुःख हरण होण्यासाठी कितीसे क्षण लागतात, पण ते सर्व काही देवाच्या स्वाधीन आहे. जर तुम्ही देवाची प्रार्थना करत आहात तर संपूर्ण विश्वास ठेवा की देव तुमच्यासाठी कार्य करत आहे. जरी तुम्हाला कार्य दिसत नसले तरी ते तुमच्यासाठी घडत आहे. आज पडद्याआड असणाऱ्या गोष्टी तुम्ही पाहू शकत नाही, कारण देव तुमच्यासाठी ते निर्माण करतो जे तुमच्या भविष्याला उज्ज्वल बनवते, जे तुमच्या आनंदासाठी कार्य करते. देवाचे देवदूत तुमच्यासाठी आनंद एकत्रित करत आहे, कारण तुम्ही केलेल्या चांगल्या कर्मांची फळं देव तुम्हाला देऊ इच्छित आहे. जर तुम्ही हा संदेश ऐकत आहात तर होय देवा, आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा. तुमची उपस्थिती इथे दर्शवण्यासाठी श्री स्वामी माऊली कृपा करा असे टाईप करा. तुम्ही एका स्वामींच्या अद्भुत शक्तीने भरल्या जाल. तुमच्यातून नकारात्मक ऊर्जा निघून जाऊ लागेल आणि तुम्ही स्वतःला एका उच्च स्तरावर आणि आनंदाच्या स्थितीत प्राप्त कराल. जर तुम्ही हा संदेश मनपूर्वक ऐकत असाल तर तुम्ही चमत्कारासाठी तयार केल्या जात आहात. तुम्हाला जे काही या दिवसात मिळत आहे ते देवांच्या आशीर्वादामुळे घडत आहे. देव तुमच्या इच्छा, अपेक्षा पूर्ण करणारे तुमच्या मार्गात देत आहे. देव म्हणतात, बाळा, कधी कधी लोक तुमच्या काही टाळलेल्या गोष्टींना तुमचा कमकुवतपणा समजू लागतात. तुम्हाला काही जमत नाही किंवा तुम्ही ते टाळता, मग त्याच्या तुम्ही योग्य नाही, कारण तुम्हाला खूप काही लढाई करणे आवडत नाही, कुणाशी वादविवाद करणे आवडत नाही. त्या गोष्टींपासून निरंतर तुम्ही लांब राहू इच्छिता. मग लोक त्याचा गैरफायदा घेतात आणि तुमच्याबद्दल विरोधी मत पसरवतात, कारण त्यांना फक्त तुम्हाला त्रासात बघायचे असते, त्रास द्यायचा असतो आणि तुम्हाला वादविवाद करत असताना आनंद घ्यायचा असतो. पण तुझा देव सोबत असताना ते कसे बरे घडणार? कारण देव तुझ्यावर चांगले संस्कार, चांगले आशीर्वाद प्रदान करत आहे. ते घडणार नाही जे तुमचे शत्रू तुमच्याकडून अपेक्षा ठेवत आहेत. तुमचे शत्रू तुमच्यासाठी कितीही कारस्थानं रचोत, पण ते त्यात यशस्वी होणार नाहीत, कारण तुझा देव तुझ्या सोबत आहे आणि तो निरंतर तुझे पालन पोषण आणि तुला आनंद पाठवतो, तुझ्यासाठी कार्य करतो. देवाचे दिव्य कार्य सुरू आहे. त्यांना हे देखील कळत नाही की तू तुझ्या देवाच्या, तुझ्या गुरुच्या, स्वामी समर्थांच्या आशीर्वादाच्या पात्र आहेस आणि तू संयमी आहेस. तू धीर सोडला नाहीस. तू त्यांच्यासारखा सैरभैर नाहीस, कारण तू मनाने एकाग्र चित्ताने देवाचे ध्यान चिंतन करत आहेस. देव सर्व काही पाहतो. जे लोक तुला खाली खेचू इच्छितात, तुझा विरोध करतात, तुला जागोजागी त्या अशा ठिकाणी खाली खेचू इच्छितात जिथे तू पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेस. बाळा, अशा लोकांशी तुझा कायमचाही संबंध बंद झाला तरी चालेल,
पण पुन्हा त्या लोकांकडे वळू नको, कारण ती लोक तुला फक्त त्रास देण्याचा प्रयत्न करतात, तुला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात, काही तर तुझ्या कार्यात विघ्न आणण्याचा देखील प्रयत्न करतात आणि तुझ्यावर वेगवेगळे आरोपसुद्धा करतात. पण ते खरंच खरं आहे का? नाही ना. हे तुला आणि तुझ्या देवाला माहीत आहे. बाळा, शांत रहा, एक चित्त ठेव, कारण मी तुझ्या सोबत आहे. मी तुझी काळजी घेत आहे आणि तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आज तुझ्यापर्यंत या संदेशाच्या माध्यमातून आलो आहे. तुझी काळजी घेणारा तुझा देव मोठा आहे की तुझे विरोध करणारे ते लोक, हे तू ठरवायचे. तू जी काही सेवा करत आहेस ती मनपूर्वक करत राहा, कारण त्याचा स्वीकार करणारा तुझा भगवंत, तुझा परमेश्वर आज तुझ्याशी बोलत आहे. बाळा, मी तुझ्यासाठी परिवर्तन घडवतो, तुझ्यासाठी चमत्कार पाठवतो. ते तुला लवकरच प्राप्त होतील. तुझ्या आर्थिक समस्यांना मोठे मानू नकोस, कारण आता आर्थिक चमत्कार होण्याच्या स्थितीत येतील. काही दिवस जाऊ दे आणि मग तू अनुभव घे की मी तुला काय देत आहे. बाळा, तुझ्या कर्मात तुझे मन रमव, कारण त्यामुळे तुला अधिक सुखाची, आनंदाची आणि मनाला समाधानाची प्राप्ती होणार आहे. जे कोणी आपल्या कर्मापासून ते मन चोरतात, कार्य करणे त्यांना आवडत नाही, त्या ठिकाणी लक्ष्मी मातेचा आशीर्वाद होत नाही, भरभराट येत नाही. जर तुला कुठल्या कारणाने आळस येत असेल तर तो त्यागण्यासाठी तू एक प्रयत्न कर. त्या प्रयत्नात मी तुला यशस्वी करेन. बाळा, मी सतत तुझ्या आजूबाजूला असतो, कारण तू नामस्मरणात मन रमवतोस, मन लावतोस, ध्यान करतोस, म्हणूनच मी तुझी काळजी घेतो. बाळा, जो देवाकडे येतो त्याला कधीही निराशेने मागे परत जावे लागत नाही. तर तुझ्या जीवनातील तो अंधार, ते दुःख, ते त्रास मी नाहीसे करतो आणि तुम्हाला संपूर्णपणे सुरक्षित करतो. जर तुम्ही हा संदेश ऐकत आहात तर यातील आशीर्वाद हे तुमच्यावर वर्षाव करतील, कारण आनंदाची बातमी येत आहे जी तुमच्यासाठी मौल्यवान असू शकते. जेव्हा तुम्ही एकत्रित मनाने आणि संयमाने जे काही कर्म करता, त्यातून जी काही धनप्राप्ती तुम्ही एकत्रित करता, ती तुमच्या संपूर्ण कुटुंबाला प्रगती देणारी, आनंद देणारी आणि विपुलता देणारी ठरते. म्हणूनच चांगले कर्म करा. चांगली विपुलता प्राप्त करण्यासाठी शुद्ध, पवित्र कर्म करा आणि मग बघा तुमची प्रगती कशी होत नाही. देव तुम्हाला आज आशीर्वादासह काहीतरी भेटवस्तू देण्यासाठी आले आहेत. जर तुम्ही ती भेटवस्तू स्वीकार करू इच्छित असाल तर आत्ताच होय देवा, भेटवस्तू स्वीकार आहे. भेटवस्तू कुणाला कुठल्याही स्वरूपात प्राप्त होईल. जो कोणी नोकरीच्या प्रयत्नात आहे त्यांना ते कार्य सापडेल, ती नोकरी सापडेल. आणि कुणी जर एखाद्या आपल्या स्वतःच्या कार्यात प्रगती इच्छितो तर त्याला त्याच्या कार्यात प्रगती मिळेल. आणि कुणी जर आपले प्रेम शोधतो, आपले आनंद शोधतो तर त्याला तेही मिळेल, कारण तीही एक देवाकडून आलेली भेटवस्तूच आहे. जर तुम्ही तुमच्या नात्यांना जपत असाल तर तुम्हाला एक वेगळाच आनंद मिळतो, त्यातून समाधानाची प्राप्ती होते. देवसुद्धा सांगतात की जो परमार्थ करताना माझे ध्यान चिंतन करतो, मी सदैव त्याच्या सोबत आहे. देव कधीही तुम्हाला तुमच्या कर्मापासून दूर नेत नाही. तर देव म्हणतात, माझे नामस्मरण करण्यासाठी तुला कुठल्याही कार्यात अडण्याची, थांबण्याची आवश्यकता नाही. तू जर मनोमन माझे नामस्मरण जरी केलेस तरी मी तुझ्या अवतीभोवती आहे. हम गया नहीं, जिंदा है, या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेव, कारण हे माझे अभयवचन त्या माझ्या प्रिय बाळांसाठी आहे जे माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवतात, श्रद्धा ठेवतात आणि भक्तीने माझ्यापर्यंत येतात. आजचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुम्ही ऐकला आहे तर तुम्ही भाग्यशाली आहात, कारण स्वामींनी तुमच्यासाठीच हा संदेश दिला आहे. याचा मनोमन स्वीकार करा. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत, तुम्हाला सुख, समाधान, ऐश्वर आणि आनंदाची बातमी देवत. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.